नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज 8 फेब्रुवारी 2026 काल दुपारनंतर तुरीच्या दरात वाढ होऊन अनेक बाजार समितीमध्ये 8,500 रुपयाचा दर मिळाला आहे मित्रांनो. तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच तुरीला दर काय मिळत आहे सध्या पहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण एक विनंती आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ आपल्याला असेच पाहायला मिळतील. मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,400 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 8,315 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,420 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे भोकरदन. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 27 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण दर 7,400 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जळगाव. आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 7,500 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. आवक आलेली आहे 56 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,600 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबेरी. राहुरी वांबेरी या ठिकाणी 10 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर मिळालेला आहे 8,075 रुपये. सर्वसाधारण दर 8,142 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,200 रुपये. मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे पैठण. पैठणला आवक आलेली आहे तुरीला 52 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,050 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 8,050 रुपये. पुढील बाजार समिती आहे भोकर. तुरीला आवक आलेली आहे 66 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,715 रुपये. सर्वसाधारण दर 7,798 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,881 रुपये. पुढील बाजार समिती आहे कारंजा. कारंजा या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 3,650 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 8,050 रुपये. सर्वसाधारण दर 8,050 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,550 रुपये.